23 जानेवारीला शिवसेनेचा मेळावा होतोय आणि मेळाव्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असं राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे गटाचे 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत अशी राहुल शेवाळेंनी माहिती दिलेली आहे, तर काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत असंही राहुल शेवाळे म्हणाले। ठाकरे गटाचे काही खासदारही संपर्कात आहेत असा राहुल शेवाळेंनी दावा केलाय। राहुल शेवाळे ही माहिती देताना म्हणाले की 23 जानेवारीला शिवसेना मेळाव्यामध्ये हा राजकीय भूकंप तुम्हाला बघायला मिळू शकतो। ठाकरे गटाचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात आहेत। ठाकरे गटाचे काही खासदार सुद्धा आमच्या संपर्कात आहेत असा दावा खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेला आहे। राहुल शेवाळे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। राहुल शेवाळे यांनी असं म्हटलंय की 23 जानेवारीला जो शिवसेनेचा मेळावा आहे त्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये भूकंप होऊ शकतो। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, राहुल शेवाळेंनी केलेला दावा धक्कादायक आहे। आपण पाहतो की 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय भूकंप। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न पण करतोय, त्यांचा सलग आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण बातमी मात्र मोठी आहे। राहुल शेवाळेंनी जर दावा केलाय त्याप्रमाणे 23 तारखेच्या मेळाव्यामध्ये अनेक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटातले उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचे काही आमदार आणि खासदार जर शिवसेनेत प्रवेश करण्यात असतील तर ही मोठी घडामोड आहे। अनेक जण आमच्या संपर्कात आहेत, उबाठाचे आमदार, काँग्रेसचे आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा त्यांनी केलेला आहे। आपण अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातली बातमी बघणार आहोत। अक्षय शिंदेचे वडील आता आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्या सोबत आहेत। मी थेट जाणार आहे अजित यांच्याकडे। अजित, तुम्ही सांगाल काय पहिली प्रतिक्रिया? कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि या पोलिसांवर FIR नोंदवा असं म्हटलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच ज्या पद्धतीनं हा सर्व एन्काउंटर झाला होता त्यावेळी प्रशासनाने उपस्थित केले गेले होते आणि अक्षय शिंदेचे परिवार याने हायकोर्टामध्ये दावा घेतली होती। आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत। काका, ज्या पद्धतीनं ही सगळी घटना घडली होती त्यानंतर आपण यावरती आक्षेप घेतला होता, आपण आपला नेमका आक्षेप काय होता? हॅलो काका, आपला नेमका आक्षेप काय होता? आपली तक्रार काय होती? आपली नेमकी तक्रार काय होती? तक्रार काय आहे, त्याला धरून नेलं ना, बलात्कारची केस नव्हती। त्याला इन्क्वायरी केलं, नाही कोर्टात दाखवलं काही नाही, सिद्ध नाही केलं तर इन्क्वायरी करून टाकलं। आता कोर्टाने FIR नोंदवायला सांगितली आहे त्या अधिकाऱ्यांवरती। एक प्रकारे आपलं याच्यावर काय म्हणणं आहे? कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्यावरती काय म्हणणं आहे? निर्णय चांगला दिला कोर्टात, व्यवस्थित। आपण आता कोर्टातच आहात, कोर्टाची काय चर्चा केली, पण काय नेमका निर्णय आला आपल्याला कल्पना आहे त्याची? सर का आपल्याला एवढं माहित नाही, का इंग्लिश मध्ये बोलतात ना, इंग्लिश आपल्याला माहित नाही, एवढं कळत नाही। तर आपले वकीलही आहेत, त्यात येतील बाहेर, ते बोलतील काय बोलायचं। कोर्टाने सांगितले जे त्यामध्ये या प्रकरणामध्ये अधिकारी होते, पोलीस अधिकारी, यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा आणि चौकशी करायची। याबद्दल आपण समाधानी आहात का? हो, समाधान। काय सांगाल एकंदर कोर्टाने जो निर्णय दिला त्याबद्दल काय सांगाल? कोर्टाने एकदम चांगला निर्णय घेतलाय, म्हणजे आपण परत काहीच दाखवलंच नाही, गुन्हेगार आहेच नाही परत। हॅलो तोरणा, तुम्ही अक्षयच्या वडिलांशी बोलू शकते, त्यांना प्रश्न विचारू शकते। मागच्या काही कालावधीमध्ये म्हणजे अक्षयचं एन्काउंटर झाल्यापासून आत्तापर्यंत तुम्हाला कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं? आज तरी अशा परिस्थितीतून तुमची सुटका झाली कारण असा निर्णय झाला असं वाटतं का? धन्यवाद। अक्षय शिंदेचे वडील आपल्या सोबत होते। धन्यवाद अजित, तुम्ही ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। जे काही घडलं खरं तर त्यावर कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावर गुन्हा दाखल करून मग त्याला शिक्षा होणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही आणि एन्काउंटर झाला। या एन्काउंटर संदर्भातले अपडेट्स आपण आता बघत होतो। पुढे जाऊया। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे।
सिल्व्हर ओकवर दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। दोघांच्या भेटी दरम्यान जयंत पाटील देखील उपस्थित होते। दोघांच्या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। तर मुंबईतील 25 जानेवारीला होणारा सर्वपक्षीय मोर्चाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। 25 जानेवारीला मुंबईत बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। त्याबाबत देखील उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची चर्चा झाल्याची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलूया। राहुल, या भेटीकडे कोणत्या विषयांच्या माध्यमातून बघावं लागेल? एकतर या तिन्ही पक्षांमधला समन्वय तो कुठे दिसला नाहीये पराभवानंतर विधानसभेच्या। दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत असं म्हटलं जात आहे आणि त्या स्वबळावर लढू अशी ही चर्चा आहे प्रत्येक पक्षामध्ये। तर या पार्श्वभूमीवर कसं बघावं लागेल? अगदी सुवर्णा, खरं तर महाविकास आघाडीचा विधानसभेनं झालेला पराभव त्यानंतर पहिल्यांदाच दोन प्रमुख नेते, महाविकास आघाडीचे दोन प्रमुख नेते आज पहिल्यांदाच एकमेकांना भेटले। तासभर त्या दोघांमध्ये चर्चा पार पडली। एकंदरीत महाविकास आघाडी ज्यांनी जन्माला घातली ते शरद पवार, दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज एकमेकांसोबत चर्चा केली। महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचं वारंवार शरद पवार यांनी बोलून दाखवलं होतं आणि त्या निमित्तानं कुठेतरी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची जुळवाजुळव, सगळ्या नेत्यांची जुळवाजुळव करण्याचं मोठ जी आहे बांधण्याचा प्रकार जो आहे तो शरद पवार यांच्याकडून केला जातोय असंच म्हणावं लागेल। आणि या निमित्तानं येत्या 25 मार्चला बीड आणि परभणी मृत्यू प्रकरण ज्या ठिकाणी बघतोय, एक हत्या आणि एक आकस्मिक मृत्यू प्रकरण ज्याच्यावर संशय व्यक्त केला जातोय आणि त्याबद्दलचा मोर्चा जो आहे तो मुंबईत पार पडतोय। या संदर्भात याची रणनीती जी आहे ती ठरवली जाईल। यासोबतच येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळी एकीकडे स्वबळाची भाषा होत असताना पुन्हा एकदा महाविकास आघाडी एकत्र आणण्याचेच संकेत या बैठकीतनं मिळतायत काय देखील पाहावं लागेल। मात्र सर्वात महत्त्वाचं, ज्या पद्धतीनं वारंवार शरद पवार गटातील काही महत्त्वाचे नेते, आमदार हे भाजपच्या संपर्कात आहे ते बोललं जात होतं। शिवसेना, ठाकरे गट देखील बाळासाहेब कुठे ना कुठे भाजपच्या संपर्कात आहे बोललं जात होतं। मात्र अमित शहा ज्यांनी भाजपच्या कार्यकारिणीमध्ये स्पष्टपणे, थेटपणे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नक्की, आणि त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। या आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं फिंगरप्रिंट घटनास्थळी मिळालेलं आहे। सैफ अली खानच्या निवासस्थानी आरोपी मोहम्मदचे फिंगरप्रिंट सापडलेत। एक दोन नव्हे, आरोपीचे 19 फिंगरप्रिंट सैफ अली खानच्या इमारतीत सापडले आहेत। जिना, खिडकी, त्याची रूम या सगळ्या ठिकाणी आरोपीच्या बोटांचे ठसे आढळून आलेले आहेत। फिंगरप्रिंट हा आरोपी विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा असतो आणि तो पोलिसांच्या हाती लागलाय। 19 फिंगरप्रिंट्स पोलिसांच्या हाती लागलेली आहेत।